इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाने केली जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची पाहणी। अंबर हॉटेल येथे इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले स्वागत। याच शैक्षणिक वर्षामध्ये मेडिकल कॉलेज सुरू झाला पाहिजे। अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून मागणार उत्तर। महिला ITI कॉलेजसाठी अधिवेशनात आवाज उठविणार आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। जालन्यात गेल्या 3 वर्षांपासून आमदार कैलास गोरंट्याल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा करत आहे। तर गेल्या काही दिवसांपूर्वी जालना मेडिकल कॉलेजसाठी जागा बघितली आहे। तर या नवीन शैक्षणिक वर्षातच हे मेडिकल कॉलेज सुरू झाला पाहिजे, यासाठी आज दिनांक 24 जून रोजी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाने जालना शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची पाहणी केली आहे। यामध्ये अंबर रोडवरची जागा, जालना जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय गांधी चमन, ग्लोबल विद्यालय या जागेची इंडियन मेडिकल कौन्सिलच्या पथकाने पाहणी केली असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। तर गोरंट्याल यांच्या वतीने अंबर हॉटेल येथे इंडियन मेडिकल कौन्सिलची सर्व टीमचे स्वागत देखील करण्यात आले आहे। मेडिकल कौन्सिलच्या या टीम मध्ये डॉक्टर आर्या, डॉक्टर मोहम्मद अजीज, डॉक्टर डोंगरा, डॉक्टर ईशान जाधव, जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाटील यांच्यासह आदींचा समावेश आहे। येत्या 27 जून रोजी विधानसभा अधिवेशनामध्ये मेडिकल कॉलेजसाठी मुद्दा उपस्थित करून या शैक्षणिक वर्षातच मेडिकल कॉलेज कसा सुरू होत नाही याचा उत्तर शासनाकडून मागणार असून जालन्यात महिलांसाठी ITI कॉलेज मंजूर झालेला आहे, मात्र ते अजूनही सुरू झालेलं नाही। यासाठी देखील अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे। टीम वगैरे डॉक्टर्स वगैरे सगळं पाहण्यासाठी आले, आपण त्यांचं स्वागत सुद्धा केलं। काय सांगाल सर? ते बघा, गेल्या कित्येक दिवसापासून जालना शहरात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे हे 3 वर्षापासून माझा संघर्ष आहे। त्यासाठी जागा आयडेंटिफाय झाली। आज कॉलेज सुरू करायचं आहे तर कुठं सुरू करायचं आहे त्यासाठी एक जागा होती आणि त्याला जेवढे डॉक्युमेंट्स मेडिकल इन्स्टिट्यूट लागतात मी सर्व दिलेले आहे आणि ते सर्व पूर्तता झाल्यानंतर इंडियन मेडिकल कौन्सिलकडून एक वैद्यकीय डॉक्टरांचा पथक आलेला आहे। त्यात डॉक्टर आर्या, डॉक्टर मोहम्मद अजीज, डॉक्टर डोंगरा, डॉक्टर निशांत जाधव आणि आपले डीन सन्मानित चौधरी त्यांनी सर्व पाहणी केली। आपला जे अंबर रोडवर जी आपला नियोजित जागा आहे त्याची भेट दिली। त्याच्यानंतर ग्लोबल स्कूल जिथं आता जेव्हा मेडिकल कॉलेजची मान्यता भेटली तर 100 विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज कुठं सुरू करतात त्याची विजिट केली। आपला महिला बाल रुग्णालय विजिट केली आणि आपला सिव्हिल हॉस्पिटल विजिट केली आणि एक पॉझिटिव्ह वातावरण आज झालेलं आहे। आता यांचा रिपोर्ट गेल्यानंतर बाकी सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट होईल। पण माझ्या मताने आता जून महिना संपतोय, आता जुलै महिना सुरुवात होत आहे। आता या शैक्षणिक वर्षात कॉलेज सुरू झालं पाहिजे या मताचं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। 27 तारीखपासून आपलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनमध्ये कसा लवकर हे कॉलेज सुरुवात होईल ती मी प्रश्न मांडणार आणि त्याचं उत्तर घेणार। आणि दुसरा, या अधिवेशनमध्ये विशेष आपलं जालन्यात ITI जे कॉलेज आहे, महाराष्ट्रात सर्वकडे ITI कॉलेज आहे, त्याच्यासोबत प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा ITI पण मंजूर झालेला आहे। आपला ITI मंजूर होऊन पडलेला आहे पण आतापर्यंत त्या सुरुवात झालेली नाही आहे। आता ट्रेड नवीन प्रत्येक वर्षी नवीन ट्रेड येतात। आता जुनं ट्रेड आहे संबंधित मंगल प्रसाद लोढा याच्याशी मी आता पत्र व्यवहार केलेला आहे आणि 27 तारखेनंतर मंगल प्रसाद लोढा यांच्या दालनात महिला ITI जालन्यात सुरू करा म्हणून इथले आपले जेवढे अधिकारी असेल औरंगाबाद, जालना यांची एक बैठक बोलून आणि यावर्षी ITI महिला कॉलेजची सुरुवात मी करणार आहे आणि एक नवीन काम माझ्या अंगावर आलेलं आहे आणि 100% ती परिपूर्ण मी करणार आहे।